ग बस, एवढं काय करायची गरज नाहीये. तुम्ही झोपा इथं, मीच जाते. मंजुविनी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही झोपा शांत. झोपा. सत्या, या समाजाचं नाही लय अवघड आहे बघ. का? अरे बघ की, हे रीतिरिवाज बनवताना ना पुरुषांचा विचारच करत नाही. बघ, आता ज्यांचं लग्न झालंय त्यांना असं पहिल्या रात्री वेगळं ठेवणं चुकीचं आहे ना. बघ की. होय ना. मग तुला पण आता वाघमाऱ्यांची खूप आठवण येते ना, म्हणजे खूप असं बेटा वाटतंय ना. छे छे, नाही नाही असं काय नाही. अगं माझी जुत्तोडी ती छे छे म्हणती, छे छे लाजते. कोणा गंड ते? ए गप गबस बलमा. ए गप रे, असं काय नाही. मंजुविनी, सत्यतेला शोधताय का बाहेर? अगं काय नाही, अशीच वारायला थांबली होती. अहो, मग एवढंच वाटते तर मेसेज करून भेटा की. नाही नको, त्याला उगाच काहीतरी वाटायचं. कशाला काय वाटणार आहे? आता तुमचं लग्न झालंय, हक्काने भेटू शकताय तुम्ही. द्या इकडे फोन, मी करते मेसेज. नको जावे, मग तुम्हीच करा. करते. आलं वाटतं सत्यदादाचा फोन. बोला. बोल. वाघमारे, काय बी करून आत्ताच्या आत्ता मला भेटायचं तुम्हाला. आत्ता? होय वाघमारे, तुम्ही भेटाल ना. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, त्या घराच्या मागचं रान आहे ना तिथे या. आले. दूरच्या रानात केळीच्या वनात. अरे सत्या, त्या तुझ्या संघ आयुष्यभर आहेत, कशाला एवढा उतावळ नवरा गुडघ्याला बाशिंग करून देतोयस? कसं आहे ना बलमा, तुझं लग्न झालं नाही ना अजून. जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळत. होय का? हा. आतापर्यंत तुला बलमा पाहिजे असायचा, आता वाघमारे वाघमारे करायला लागला. ए ए ए गप. ए बलमा, हे बघ, ही आता हे असली चाळ्यानं बंद कर. आता मी आधी सारखं नाही राहिलो. बर आता माझं लग्न झालंय, बर. त्यामुळे मी आता जरा मॅच्युअर माणूस आहे. बाबू, होय का? होय मग. अगं माझी सुतोडी ती. ए दाढीच कटू नको. अगं होय वा. आता कुर्ताहीच कडायला लागला, दाढीच कडायला लागली, आता मित्र लांबचे वाटायला लागले. होय ना. गप गप. ए अरे मी तुझ्या संग काय बोलत बसलोय, वाघमारे वाट बघत असते. दूरच्या रानात केळीच्या वनात दट्ट. काय रे पप्या, तू परत आलास का पोरगी बनून? पप्प्या दिसते मी, पप्प्यासारखी दिसते मी. वाघमारे तुम्ही आहे होय. अहो काय झालं, ते तुम्ही मागच्या टायमाला गंडवलं ना मला, त्यामुळे माझ्या मनात आता भीती बसले की वाघमाऱ्यांना भेटायला गेल्यावर नक्की वाघमारे भेटतील का पप्या भेटेल. सत्या दादा. आणि तू जी मला भीती घातली होतीस ती कमी होती का? अहो पण त्याच्यामुळेच तर तुम्ही प्रेमात पडला ना माझ्या. आहा, वाघमारे तुमचं जलस झालेलं तोंड बघून काय मजा यायची मला. आणि मला सांगा, तुम्ही मागं रानात भेटणार होता ना मला, मग इथं काय करताय? जाऊन बसते की एकटी रानात, आणि तू बस इथं बलमा बरोबर टाइमपास करत. हो टाइमपास करत नव्हतो, येतच होतो लगेच. बर बस, मला जरा मुद्द्याचं बोलायचं.
काय वागणारे तुम्ही पण ना, तुम्हाला लगेच मुद्द्यावर यायचं असतं बघा. आता एवढी चांगली रात्र आहे, आपलं नवीन नवीन लग्न झालंय, एवढं रोमॅन्टिक वारं सुटले, जरा फील करा ना, फील. मला खरंच महत्वाचं बोलायच. महत्वाचं म्हणजे परमिशन बद्दल बोलायचं का तुम्हाला? सत्या, मला मम्मी साहेबांबद्दल बोलायचं. सत्या, मम्मी साहेबांना माफ कर प्लीज. तेवढं सोडून काय बी मागा वाघमारे. ते लेखक म्हणतात ना की चंद्र तारे तोडून आणीन, तसं बी करीन मी तुमच्यासाठी, पण हे तेवढं बोलू नका तुम्हाला. सत्या, हे बघ, माझ्यामुळं तुम्ही मायलेकर लांब गेलेले मला नाही बघणार खरंच. वाघमारे मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणलं की तुम्ही तुमच्या आत्याला माफ करा, काय कराल? नाही करणार. मग मला का सांगताय मम्मीला माफ करायला? सत्या, आमचं नातं वेगळं आहे. त्या तुझ्या आई आहेत, त्यांनी वाढवले सत्या तुला. तू त्यांच्या पोटी जन्म घेतलायस. हे बघ, मम्मी साहेबांनी जे केलं ते सगळं चुकीचंच होत, पण त्यांना एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस, का त्या पूर्णपणे तुटून जातील. सत्या, त्यांचा लय जीव आहे तुझ्यावर, खरंच. एकदा माफ कर प्लीज. बरं ठीक आहे, अजून थोडा वेळ जाऊ दे, मम्मीला तिची चूक कळू दे, मग मी विचार करीन काय करायचं ते. सत्या, हे घर मला असंच जोडून ठेवायचं. या घरातल्या कुणालाच एकमेकांपासून दूर नाही जाऊ द्यायचं मला. वाघमारे, तुमचा ह्यो स्वभाव मला लई आवडतो बघा. म्हणजे असाल तुम्ही जरा निबळट, बावळट, चिडक्या, रडक्या, येड्यावानी वागणाऱ्या. झालं का करायला अजून काय? अहो मजा करतोय वाघमारे. मजा? अजून कर मजा. वाघमारे, तुम्ही चिडला ना, अजून जास्त गोड दिसता बघ. ती गुळाची ढेप असता का नाही, ढेप, त्याच्यापेक्षा बी गोड दिसता. हसल्या हसल्या अगं मी. अहो यो रांगड्या स्वभावाचा आणि तिडीक डोक्याचा सत्या तुमच्या ह्या स्वभावावर तर बाळालाय. अहो वाघमारे, मला याड लागले तुमच्या प्रेमाचं, याड. माहिती आहे मला. माहिती आहे होय? मग जरा समजून घ्या की, कशाला त्रास देत आहे मला.